तर लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा आणि आंबा पिकांचंही मोठं नुकसान झालंय। लातूरच्या औसा तालुक्यामध्ये शेत शिवारात गारपीट झाली आहे। तसंच लातूर, निलंगा, रेणापूर, अहमदपूर, लांबजना या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। सध्या लातूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गेल्या काही दिवसात आपण बघतोय प्रचंड जोरदार असा पाऊस होतोय। हवामान विभागाने वर्तवलेला जो अंदाज आहे तोही खरा ठरताना पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात, सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, लातूरमध्ये झालेल्या या पावसाचा सगळ्यात मोठा फटका हा अर्थातच शेताला बसलेला आहे। काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर काल सायंकाळच्या वेळी अचानक हा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा मोठ्या प्रमाणात या लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पाहायला मिळालं आहे आणि यामुळे शेती पिकांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर फळबागामध्ये द्राक्ष बाग असतील किंवा आंबा पीक जे आहे त्यांचं सुद्धा या वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामध्ये जे आहे ते काही शेतशिवारामध्ये जे जर पाहिलं आपण तर गारपीट जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर रेणापूर, अहमदपूर, चाकूर, देवणी या परिसरामध्ये किंवा निलंगा या परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह जो पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेलं पीक असेल किंवा शेतातलं जी ज्वारी जे उभं पीक आहे ते सुद्धा त्या वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालेलं आहे, पडून त्याचं खूप मोठं जे आहे ते आता नुकसान झालेलं आहे। शेतकरी आता एकच मागणी करतात की सरकारनं तातडीनं या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावं, पंचनामे करावं आणि तात्काळ जी मदत आहे ती सरकारनं शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी करतायत। मात्र सरकारकडनं अजून या संदर्भामध्ये जी आकडेवारी आहे ते गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये किती नुकसान झालंय याची पाहणी जी आहे जिल्हा प्रशासनाकडून करण्याचं येणार असल्याची माहिती सुद्धा आपल्याला सांगण्यात येत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काळात काय तरतुदी होतात हेही पाहावं लागेल।